नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. महादेवी हत्ती नांदणी मठात आणण्याच्या हालचालींना वेग. राज्य सरकार वनतारा नांदणी मठ एकत्रित अर्ज दाखल करणार. उच्चस्तरीय समितीकडे दाखल करणार अर्ज. नाना पटोले विजय वडेट्टीवार अजित पवारांच्या भेटीला मंत्रालयातील दालनामध्ये झाली भेट. राज्यातील विविध विषयांवर भेटीत चर्चा झाल्याची माहिती. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून विशेष रणनीती. मुंबईत आज विजय संवाद मेळाव्याचं आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार मेळाव्याला मार्गदर्शन. छत्रपती शिवाजी महाराज तुकोबा रायांनंतर शरद पवार यांनी कर्जमाफी केली. नाशिकच्या येवल्यात खासदार निलेश लंकेंचं वक्तव्य. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं नागपुरात चिंतन शिबिर. 19 सप्टेंबर रोजी नागपुरात होणार चिंतन शिबिर. राज्यभरातून 550 पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती. मंगल प्रभात लोढांच्या कौशल्य विकास खात्यात सर्वाधिक भ्रष्टाचार. खासदार संजय राऊत यांचा आरोप. ओबीसी उपसमितीची मंत्रालयात बैठक. चंद्रशेखर बावनकुळेंसह समिती सदस्य राहणार उपस्थित. अजित पवारांवर टीका केली तर जीभ हासडून देऊ. आमदार इद्रिस नायकवाडी यांचा संजय राऊतांना इशारा. बाळासाहेब ठाकरे असताना राज उद्धव एकत्रित आले असते तर आनंद झाला असता. राज उद्धव एकत्र आले याचा कुटुंब म्हणून आनंद. स्मिता जयदेव ठाकरे यांची प्रतिक्रिया. पुण्यातील 6 रस्त्यांवर पे अँड पार्कचा प्रस्ताव विचाराधीन. गतिमान वाहतुकीसाठी महापालिकेचा विचार. स्वारगेट शिवाजीनगर बस स्थानकाची 3 वर्षात पुनर्बांधणी करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. पुण्याच्या पाणी वापराबाबत टास्क फोर्सची निर्मिती. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. नागपुरात समता परिषदेकडून ओबीसी मोर्चांचं आयोजन. मंत्री छगन भुजबळ करणार मार्गदर्शन. महाराष्ट्रात 90 दिवसांत 24,000 कोटींचं कर्ज. सामनातून राज्य सरकारवर टीका. तुर्तास इथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.